हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर माया, जेनेटिक्स पॅरेंटिंग विथ डॉक्टर माया ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतके छान मार्क्स मिळवलेले आहेत. पण मला असं वाटतं ह्या यशाचे खरे मानकरी आहेत तुमची शाळा, तुमचे शिक्षक, तुमचे पालक आणि तुम्ही. वर्षभर ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे, वर्षभर ज्या पद्धतीने तुमचे शिक्षक असतील, तुमची शाळा असेल, त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तुमची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे, आई बाबा ज्यांनी तुमचे सगळे टँट्रम्स स्किलफुली हँडल केलेले आहेत, तुमच्या एक्झामसाठी किंवा तुमच्या वर्षभरासाठी त्यांनी त्यांचे अनेक प्लॅन आहेत ते कॅन्सल केलेले आहेत. सो मला असं वाटतं की ह्या यशाचे मानकरी हे सगळे आहेत. सगळ्यांनी मिळून आपण हे यश सेलिब्रेट करणार आहोत. 10वी 12वी झाली, पुढे काय, करिअरची कुठली दिशा आपण निवडणार आहोत. मार्केटमध्ये अनेक क्लासेस उपलब्ध आहे जे मुलांना, पेरेंट्सला JEE, IIT ॲडमिशन, इंजिनिअरिंग ॲडमिशन, मेडिकल ॲडमिशन, रिनॉन कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होईल अशा अनेक गोष्टींचे प्रलोभनं देत असतात. त्यासाठी तुमच्याकडनं लाखो रुपये फीज म्हणून घेतली जाते. अनुभव असाही आहे की 2 वर्ष मुलं खूप कष्ट घेतात, खूप जास्त अभ्यास करतात, गावापासून दूर असतात, घरापासून दूर असतात, त्यांच्यासाठी खूप सारा पैसा लागतो आणि जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा हाती येते कधी कधी फक्त डिसअपॉइंटमेंट. मग मुलं त्याही पुढे जाऊन कधीतरी ब्रेक घेण्याचा विचार करतात, गॅप घेण्याचा विचार करतात. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलाच्या आयुष्यातले उमेदीचे काही वर्ष, आपले काही लाखो रुपये ही वाचवायची असेल तर त्याला सोल्युशन एक आहे, ते म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टिंग. तुमच्या मुलाला किती टक्के मार्क पडले ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्या मुलामध्ये कुठल्या ॲबिलिटीज आहेत, त्याचा इंटरेस्ट कुठला आहे ही वेगळी गोष्ट आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे क्षमता चाचणी. तुमचं मूल बुद्धिमान आहे, पण त्याच्यात कुठल्या अशा क्षमता आहे की ज्याने त्याचं करिअरची दिशा फायनल होणार आहे आणि तो जे काही करिअर निवडणार आहे त्यात तो सक्सेसफुल होणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट कधी करायची असते? वय वर्ष 14 नंतर तुम्ही कधीही ॲप्टिट्यूड टेस्ट करू शकता. ती कुठे करावी? कुठल्याही ऑथेंटिक सायकोलॉजिकल सेंटर किंवा काउन्सिलिंग सेंटर जिथे टेस्टिंग होते. टेस्टिंग झाल्यानंतरचा जो रिपोर्ट येतो तो तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केला जातो आणि त्या रिपोर्टनुसार तुम्हाला काउन्सिलिंग केलं जातं. 10वी नंतर का करायला हवी? कारण की 10वी नंतर तुम्ही करिअरच्या दिशा फायनल करत असता की जसं आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तुमचे स्ट्रेंथ्स आणि तुमचे विकनेसेस हे हायलाईट होत असतात आणि त्याप्रमाणे तुमचं काउन्सिलिंग होत असतं. ॲप्टिट्यूड टेस्ट केल्याचे फायदे काय आहेत? जसं मी म्हटलं की तुमचे खूप सारे लाखो रुपये वाचणार आहेत जे तुम्ही ट्युशन्समध्ये भरत असता. खूप सारे पैसे वाचणार आहेत की तुम्ही कधी कधी ॲडिशनल कोर्सेसलाही ॲडमिशन घेत असतात. मुळात तुमची इच्छा आहे किंवा नाही ह्यापेक्षा तुमचं जे स्किल आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे, जी तुमची ॲबिलिटी आहे त्या दिशेने तुम्ही जाणार आहात. ज्यात आपण निपुण आहोत, ज्यात आपण स्किल्ड आहोत ते काम आपण उत्तमच करणार आहोत. 2-3 वर्षाचा जो काही तुमचा पिरियड आहे, जे काही पैसे गेलेले आहेत त्याची भर निघून येऊ शकत नाही. पण इथून पुढे जे काही तुमच्या मुलाची हानी होणार आहे, त्याचे कॉन्फिडन्स असेल, त्याचं मेंटल हेल्थ असेल किंवा अजून काही रिकरंट फेल्युअरमध्ये काही मुलं उगाचच नको त्या स्टेप्स घेतात, त्या जर आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर काही कॉल हे पर्पजफुली घ्यावे लागतात. मला असं वाटतं की आपल्याही मुलांच्या आयुष्यात असे काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून वाईजली आणि आपण मॅच्युअरली ह्या गोष्टींचा विचार करणार आहोत. मुलांसाठी तुम्ही अनेक लाख रुपये खर्च करून ॲडमिशन्स घेता, पण मला असं वाटतं त्याआधी एक छोटीशी टेस्ट करून घ्या की ज्यानं बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या जेनेटिक्स पॅरेंटिंग विथ डॉक्टर माया या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत की ज्यांची मुलं नुकतीच 10वी 12वीला असतील. मला असं वाटतं की आपलं मुलं आहे, आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आनंदी राहा, आनंदी जगा, काळजी घ्या.